आज साताऱ्यात केतकरांच्या नावाचं पहिलं साहित्य संमेलन होतं. या संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य श्याम बोडके सर आणि व्यासपीठावर देवानंद सोनटक्के सर आहेत, स्वप्नील कोरे सर आहेत, आमचे कोकणामध्ये प्रकाश देशपांडे सर आहेत, पुढं सुहास जोशी आहेत, मुकुंद फडके आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचं पद नसतानाही केतकरांविषयी आपुलकीनं आणि प्रेमानं कार्यक्रम आयोजित करणारे श्री चिटणीसांसारखे एक महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत. कारण एखादं पद गेल्यानंतर तो कार्यक्रम पुढं चालू ठेवलेला इतिहास माझ्या वाचनातही नाही, बघण्यातही नाही. त्यामुळे चिटणीसांनी केलेलं काम हे अतिशय कौतुकास्पद आणि अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ह्या कार्यक्रमासाठी महत्त्वाचं म्हणजे केतकरांचे सगळे कुटुंबीय इथं आलेले आहेत, केतकरांचे सगळे नातेवाईक आलेले आहेत. तर मी बघतोय की आपली जी पूर्वसूरी आहे त्यांचं योगदान खूप मोठं आहे. म्हणजे इंग्लंडमध्ये फक्त एक शेक्सपियर जन्माला आला तर त्यांनी त्याचं तेवढं कौतुक केलं. आपल्याकडे केतकरांसारखे शेक्सपियरांच्या तोडीचे अनेक साहित्यिक आहेत, पण आपल्याला त्याचं कौतुकही नाही, अभिमानही नाही. आणि आजही आपल्या नव्या पिढीला आपल्याला सांगावं लागतंय की केतकर कोण होते आणि त्यांनी काय काम केलेलं होतं. म्हणजे ह्यासारखं दुर्दैव नाही. आणि अशा वेळी श्री चिटणीस हा संमेलनाचा कार्यक्रम करताय आणि तो महत्त्वाचा शाळेमध्ये करतायत. तेव्हा आपल्या पिढीला ज्यांना केतकरांविषयी प्रेम आहे ते आलेले आहेत महाराष्ट्रातून, पण ज्यांच्या मनामध्ये प्रेम निर्माण व्हावं असे सगळे विद्यार्थी इथं जमलेले आहेत. त्यामुळे शाळेमध्येच अशी संमेलनं झाली पाहिजेत आणि तो एक चांगला निर्णय श्री चिटणीसांनी घेतला, त्याविषयी मी त्यांचं अभिनंदन करतो. केतकरांचे कुटुंबीय हा वारसा चालवत आहेत याचा मला आनंद आहे. याचं कारण इथंच तुम्ही जाता जाता तुम्हाला शक्य झालं तर मराठ्याला बासी मर्ढेकरांचं घर आहे राहतं, तर ते आम्ही नूतनीकरण करून त्याचं स्मारकात रूपांतर केलेलं आहे. तर बासी मर्ढेकर हे केतकरांसारखेच एक महान आपले साहित्यिक होते आणि त्यांचा मुलगा दिल्लीत राहत होता आणि त्याला वाटत होतं की हे वडिलांचं घर आहे आणि या घराचं काय करायचं. आणि त्याला तो प्रश्न पडला होता. बरं, तो माणूसही बारका नव्हता, परराष्ट्र खात्यामध्ये सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. आताच त्यांचं एक काही दिवसांपूर्वी 10-12 दिवसांपूर्वी निधन झालेलं आहे. तर आम्ही राघव मर्ढेकरांकडून ते घर मागितल्यानंतर ते म्हणजे माझ्या खांद्यावर फार मोठं ओझं होतं आणि ह्या घराचं काय करायचं हा प्रश्न माझ्या मनामध्ये पडलेला होता. म्हणजे विचारांचं वगैरे काही नाही, पण घराचं सुद्धा एक ओझं झालेलं होतं. आणि मग ते तुम्ही तुमच्या खांद्यावर घेताय आणि त्यातून माझी सुटका करताय याचा मला आनंद वाटतो. तर राघव मर्ढेकर हे बासी मर्ढेकरांचे चिरंजीव आणि त्यांचा जो मुलगा आहे राघव मर्ढेकरांचा, त्याचा आणि आमचा कोणाचा परिचय नव्हता. राघव मर्ढेकरांच्या निधनानंतर त्यांचा आमचा परिचय झाला आणि राघव मर्ढेकरांचा आणि त्या मुलाचाही फारसा संपर्क नव्हता. पण आता राघव मर्ढेकरांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाचा आमचा संपर्क झाला. त्यांच्या मुलाला आपली भाषा येत नाही, मराठी भाषा येत नाही, तो दिल्लीत राहतो, आई पंजाबी, त्यामुळे आईकडचे संस्कार त्याच्यावर झालेले. पण राघव मर्ढेकरापेक्षा त्याला आपल्या आजोबांचं काम महत्वाचं वाटतंय. त्यामुळे त्यांना असं आम्हाला कळवलं की तुम्हाला काय मदत पाहिजे, तुम्हाला काय करता येईल. म्हणजे शेवटी पुढच्या पिढ्यांनी आपल्या पूर्वसुरींनी जे काही काम केलेले ते पुढं घेऊन जाण्यासाठी काहीतरी आस्था तरी दाखवली पाहिजे. ते इतर कुटुंबांमध्ये ती आस्था नाही, पण केतकर कुटुंबांमध्ये मोठ्या प्रमाणावरती आस्था आहे. त्यामुळे केतकर कुटुंबांचे जे सगळे नातेवाईक आलेले त्यांचं त्या दृष्टीनं मला विशेष अभिनंदन करावं वाटतं की ते आपल्या पूर्वसुरींचा वारसा मोठ्या प्रमाणावर पुढं घेऊन चाललेले आहेत. विद्यार्थ्यांना ह्यातल्या काही गोष्टी समजतील नाही समजणार, पण भविष्य काळात केतकर नावाच्या माणसाने मराठी भाषेसाठी आणि कोशासाठी केवढं मोठं काम केलं हे ह्या पिढीला नक्की या संमेलनातून समजेल. म्हणजे कोश वाड्मयावर एक परिसंवाद सुद्धा आम्ही साताऱ्याच्या साहित्य संमेलनामध्ये घेतलेला होता की कोश वाड्मयाचं काम किती महत्वाचं आहे. तर मागच्या 97-98 संमेलनामध्ये कोश वाड्मयाचा विचार सुद्धा, वाङ्मयाचा विचार सुद्धा संमेलनामध्ये झालेला नव्हता. असे नवे बदल सुद्धा आपण काही संमेलनामध्ये सातारच्या केलेले होते. केतकरांचं संमेलन हे भाषेसाठी, कोशासाठी दिशा देणारं ठरेल याची मला खात्री वाटते. या पहिल्या संमेलनाला मी शुभेच्छा देतो. भविष्यात सुद्धा अशी संमेलनं श्री चिटणीस इथं निश्चितपणे आयोजित करतील आणि आपण सगळे त्यामध्ये सहभागी होऊ असा विश्वास व्यक्त करतो. माझं भाषण थांबवतो.
खूप छान कुलकर्णी सर. आपले यापुढील वक्ते आहेत प्राध्यापक देवानंद सोनटक्के सर. मी सोनटक्के सरांना मंचावर येऊन आपले विचार प्रकट करायची विनंती करतो.